काळोखे यांच्या पतीची हत्या झालेली आहे। मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय। आरोपी हत्या करून फरार झाल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय। खोपोलीतील हा संपूर्ण प्रकार आहे। माजी नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे। आरोपी हत्या करून फरार झालेला आहे आणि पोलिसांकडून आता शोधही सुरू आहे। खोपोली पोलीस स्थानकाच्या बाहेर आहोत। आपण जर पाहिलं तर इथे शिंदे सेनेच्या मानसी काळोखे आहेत, त्यांचे पती जे आहेत ते मंगेश काळोखे यांची निर्घुण जी आहे ती हत्या करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या वतीने एकच पवित्रा घेतला आहे की जोपर्यंत जे त्याचे मारेकरी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह जो आहे तो ताब्यात घेणार नाही। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मंगेश काळोखे यांचे नातेवाईक आणि जे त्यांचे ग्रामस्थ आहेत ते जमलेले आहेत आणि पोलिसांच्या वतीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय की सदर व्यक्तींच्या आरोपींच्या तपासासाठी 2 पथके जी आहेत ती रवाना केलेली आहेत। आपण या ठिकाणी शांतता बाळगावी, मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेत नाही असा पवित्रा जो आहे तो मंगेश काळोखे यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या वतीने घेतला गेलेला पाहावयास मिळत आहे। राजवैश्व पाटील, मराठी, खोपोली, रायगड। तर खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीची हत्या झालेली आहे आणि त्याच नंतर हा संपूर्ण जमाव या ठिकाणी जमलेला आहे। पोलीस स्टेशन बाहेर हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी या सगळ्यांकडूनच केली जाते। तर खोपोली हत्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांनी गंभीर असे आरोप केले आहेत। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप गोगावले करतायत। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोख्याच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथं उभे